आपण निसर्गामध्ये अशी कित्येक उदाहरणे पाहतो की अनेक कीटक, मुंग्या, प्राणी हे वारंवार आपल्या प्रयत्नांमध्ये, कामामध्ये अपयशी ठरतात, परंतु ते प्रयत्न कधीच सोडत नाहीत. आपलं काम पूर्ण होईपर्यंत काम करतच राहतात. फक्त पूर्णच नाही करत, तर ते पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण कौशल्याने नेहमी करतात. We have seen many examples in nature. Many insects, ants, and animals fail in their work again and again. But they never leave their attempts. They keep trying again and again till the work is completed. They not only complete the work, but they always do it with full capacity and skill. आता आपलंच उदाहरण घ्या. आपण नेहमी इंग्रजी शिकतो, तेव्हा आपल्याकडून असंख्य चुका होत असतात. आपल्याला लोक हसतातही आणि आपल्याला आपलीच लाज वाटू लागते. पण आपण जर तिथेच प्रयत्न सोडून दिले, तर आपण कधीही इंग्रजी नीट शिकू शकणार नाहीत. Take our own example. When we learn English, we commit so many mistakes. People laugh at us and we feel ashamed. If we leave to try, then we can never learn English language well. जी मुले सतत प्रयत्न करतात, चुका करत पुढे जात राहतात, ती नक्कीच यशस्वी होतात, असा मला विश्वास आहे. I believe those children who always keep trying, go ahead by committing mistakes, they are definitely succeeded. तर हेच आपल्याला या कवितेमधून आज शिकायचे आहे. तर कविता पहा मुलांना. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे की हा असा धडा आहे की ज्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे, आणि तो म्हणजे ट्राय अगेन. याचा अर्थ आहे की पुन्हा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नात इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. पहिल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी झाला नाहीत, तरी पुन्हा प्रयत्न करा. हेच आपल्याला या कवितेमधून आज शिकायचे आहे. कवितेचं नाव आहे ट्राय अगेन. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. हेच आपल्याला या कवितेमधून आज शिकायचे आहे. कवितेचं नाव तुम्हाला समजलंच असेल, ट्राय अगेन. आता आपण कविता वाचू आणि ती समजून घेऊया. कवितेची पहिली ओळ. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. टीज अ लेसन हा असा धडा आहे की, टीज इट इज चा फुल फॉर्म आहे. हा असा धडा आहे की त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे. कोणता धडा आहे तो? ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करा. ही ओळ तुम्हाला या कवितेत पुन्हा पुन्हा वाचायला मिळेल, कारण या कवितेचं टायटलच आहे ट्राय अगेन. या ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा, या मुद्द्यावरती फोकस करण्यासाठी, या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तो आपल्यावर बिंबवण्यासाठीच इथे ही ओळ तुम्हाला पुन्हा पुन्हा कवितेमध्ये आलेली दिसेल. नेक्स्ट लाईन ऑफ द पोएम. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. जर सुरुवातीला तुम्हाला यश मिळाले नाही, इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट, काय करा? ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करा. देन युअर करेज शुड अपीयर, फॉर इफ यू विल परसिव्हर. मग जर तुम्ही जिद्दीने प्रयत्न करत असाल, तर तुमचे धाडस हे दिसलेच पाहिजे. युअर करेज शुड अपीयर. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. तुमच्यामध्ये धाडस आले तर तुम्ही कधीच घाबरणार नाही. यू विल नेव्हर फिअर, आणि काय होईल? यू विल कॉन्कर, तुम्ही जिंकणार, नक्कीच विजयी व्हाल. म्हणून ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा.
Once or twice though you should fail, try again. एकदा किंवा दोनदा. Once or twice though you should fail. जरी तुम्ही अपयशी ठरलात तरी try again. पुन्हा प्रयत्न करा. If you would at last prevail, try again. जेव्हा एखादी शर्यत होते आणि शर्यतीत तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलात, ॲट लास्ट प्रिव्हेल, तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करायला हरकत नाही. तुम्ही पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. इफ वी स्ट्राइव इट इज नो डिसग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? If we strive, it is no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If we strive, आपण पुन्हा जर प्रयत्न केला, it is no disgrace, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपमान नाही किंवा कोणत्याही प्रकारची लाज वाटण्यासारखे नाही. इट इज नो डिसग्रेस. दो वी डू नॉट विन द रेस, जरी आपण एखादी शर्यत जिंकलो नाही, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? असं जर झालं तर आपण काय केलं पाहिजे बरं? आपण ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्याला एखादं ध्येय गाठायचं असेल, फक्त रेसच नाही तरी तर कोणतंही ध्येय असो, ते जर गाठायचं असेल आणि जर आपण ते गाठू शकत नसणार, आपल्याला अनेक अडचणी येत असणार, तर त्या अडचणींवर मात करून आपण पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. हे आपल्याला या कवितेच्या ओळींमधून शिकायला मिळतं. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, जर तुम्हाला तुमचं काम हे कठीण वाटत असेल तर ट्राय अगेन, तुम्ही खचून जाऊ नका, पुन्हा प्रयत्न करा. तेच कार्य जर तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहिलेत तर त्या कामामध्ये तुम्ही पारंगत व्हाल व ते नंतर खूप सोपं काम वाटायला लागेल आणि तुम्ही ते चांगल्या प्रकारे करू लागाल. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन. वेळ तुम्हाला तुमचं बक्षीस हे नक्कीच देईल. तुमच्या कामाचा मोबदला हे नक्कीच देईल, कारण वेळ ही नेहमी बदलत असते. टाइम इज ऑलवेज चेंज्ड. दॅट इज वाय व्हॉट शुड यू डू? ट्राय अगेन. तुम्ही पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. पुन्हा प्रयत्न केला तर आपण नक्कीच यशस्वी होणार. ऑल दॅट अदर फॉक कॅन डू, वर्क विथ पेशन्स मे नॉट यू, ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. तर ह्या कवितेच्या शेवटच्या ओळींमध्ये असं सांगितलेलं आहे की ऑल अदर फॉक कॅन डू, दुसरे सगळे लोक ते काम करू शकतात आणि तेही सहजपणे करू शकतात. तर मग वर्क विथ पेशन्स मे नॉट यू, तर तुम्ही थोडा धीर राखून, संयम राखून, पेशन्स राखून ते काम तुम्ही का नाही करू शकत? ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, फक्त हा एकच नियम तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा आणि तो म्हणजे ट्राय अगेन, ट्राय अगेन, ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा आणि पुन्हा प्रयत्न करा. असा हा मोठा मंत्र यशस्वी होण्याचा आपल्याला या कवितेमध्ये W.E. हिक्सन यांनी दिलेला आहे. W.E. हिक्सन यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण स्पेशल व्हिडिओमध्ये समजून घेतलेलीच आहे. तर मित्रांनो बघा, असा ह्या कवितेचा भावार्थ आहे. या कवितेमध्ये ट्राय अगेन हे शब्द वारंवार आलेले आहेत, कारण कवीला त्या गोष्टीचे महत्त्व आपल्याला पटवून द्यायचे आहे. या दोन शब्दांनी आपण आपल्या अपयशाला यशामध्ये रूपांतरित करू शकत असतो. अपयशाला यशामध्ये रूपांतरित करू शकू. मित्रांनो, करणार ना मग तुम्हीही पुन्हा प्रयत्न? हो, नक्कीच करा आणि यशस्वी व्हा. या कवितेचं स्ट्रक्चर आपण थोडं समजून घेऊया. जर तुम्ही ही कविता पाहिली, या कवितेच्या ओळी, लाईन्स जर मोजल्या तर त्या एकूण लाईन्स आहेत 24. प्रत्येकी 8 ओळींचे 3 स्टॅन्झाज म्हणजे कडवे आहेत. काही गाईड्समध्ये तुम्हाला 4 ओळींचे 6 कडवे आहेत.
असं सांगितलेलं दिसेल. परंतु जर कवितेची रचना, रायमिंग स्कीम ही जर तुम्ही पाहिली आणि फुल स्टॉप्स जर पाहिले तर याचं उत्तर तुम्हाला नीट निरीक्षण केल्यावर नक्कीच कळेल. या कवितेत 8-8 ओळींचे 3 कडवे आहेत. तर ते कसे बघूया. इथं बघा, कॉमा, सेमिकॉलन, कॉमा, सेमिकॉलन, कॉमा, कॉमा, कॉमा आणि इथं फुल स्टॉप आहे. म्हणजे ह्या सर्व ओळी मिळून इथं कडवं पूर्ण होतं. तर हे एक कडवं आहे. दुसरं हे एक कडवं आहे इथपर्यंत. इथं फुल स्टॉप आहे आणि इथून तर इथपर्यंत हे एक कडवं आहे. म्हणजे प्रत्येकी 8 ओळी यात येतात. याची रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड्स जर तुम्ही बघितले तर तेही बघा. इथं आहे हीड, अगेन, सक्सीड, अगेन. म्हणजे हीड, सक्सीड एकमेकाला रायमिंग आहेत, अगेन अगेन एकमेकाला रायमिंग आहेत. आणि ही अपियर, परसिव्हर, फिअर हे तिघही रायमिंग वर्ड्स आहेत. आणि इथं अगेन आहे. इथं स्टँजा